कथेचं शीर्षक आहे 110 वर्ष चाललेली पावलं, अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूरवीर. साब, मारो थैलो तो निच्चर रही गयो. हेलिकॉप्टर बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हटल्याबरोबर त्याच्या सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं. सुरकुतलेलं पण अजूनही काटक शरीर, पिळदार आणि अगदी दाट मिशा आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचं वय होतं 107 वर्ष फक्त. होय, अवघे 107 वर्ष. हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसमवेत कसे? आजोबांना महान सेनापती फील्ड मार्शल सॅम सानेक्शा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलवणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशा साहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत पगी पगी असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होतं. कोण पगी असं विचारल्या गेल्यावर साहेबांनी पगीची कहाणी अगदी इत्थंभूत सांगितली आणि त्या पगीची भेट व्हावी अशी इच्छा व्यक्त केली नव्हे, तसा आदेशच दिला. लष्करानं पगीचा शोध घेतला आणि राजस्थानामधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांठा येथील निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं. त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यात निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून 15-20 मिनिटात एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले, साब, मारो थैलो तो निच्चर रही गयो. लष्करानं हेलिकॉप्टर थांबवलं, उतरवलं गेलं. थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे याची तपासणी केली. थैलीत 2 कांदे, 2 बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं. श्याम साहब को बहुत पसंद है, कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर, आजोबांनी सांगितलं. हेलिकॉप्टरनं पुन्हा भरारी घेतली. रुग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशा साहेब या पगीला पाहून उठून बसले. हा हो पगी, रणछोडदास, साहेब आपल्या खणखणीत आवाजात उद्गारले. पगीने त्यांना ताट उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सॅल्यूट बजावला. साहेबांनी मग त्याला आवर्जून जवळ बसवून घेतलं आणि त्याच्या हातातली पिशवी घेतली. त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले. कृष्ण सुदामाची भेट आणि पोहे
हीच कथा जणू पुन्हा घडत होती. सुदामाच्या शिदोरीत पोहे होते. या सुदामाच्या शिदोरीत मात्र कांदा, भाकरी आणि पिठलं. पग म्हणजे पाय हे सबंधण्यासारखं आहे, परंतु पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा. क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार. नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्दल नौख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानमधल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली, गुरे उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात, अंधार असला तरी. 1901 सालामध्ये या वाळूत पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं रणछोड दास. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झालं असं म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णांनी युद्ध योजनेचा एक भाग म्हणून रणागणांतून तात्पुरते पलायन केलं, म्हणून ते रण सोडून जाणारे रणछोड. पुढे भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा निपात केला. हा भाग इतिहासातला. पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोड दास 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते. आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोड दास उंटाच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील, त्यावर किती माणसं बसलेली असतील, त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील, त्यात स्त्रिया किती आणि पुरुष किती असतील, त्यांची वजनं आणि उंची किती असेल, रणछोड दास यांचा अंदाज चुकायचा नाही, दिवस असो वा रात्र. 1965 मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विदखोड ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ 100 भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचं एक मोठं दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचवणे गरजेचे होते. पाकिस्तानाचे तब्बल 1200 सैनिक सीमेवरील एका गावाच्या जवळ जंगलात लपून बसले होते. रणछोड दास यांनी मात्र त्यांचा
अचूक माग काढला. आपल्या भारतीय सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा 12 तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी मात्र पाकिस्तान्यांना चांगलीच धूळ चारली. रणछोड दास या सामान्य पगीचा वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला. BSF अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल यांनी बनासकांठा येथील एका सैन्य चौकीला रणछोड दास यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगिरीचा अनोखा गौरव केला आहे. फील्ड मार्शल माणेकशॉ साहेबांनी रणछोड दास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात पगी, गाईड, वाटाड्या, पथमार्गदर्शक असं विशेष पद निर्माण केलं. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा 1971च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथमार्गदर्शन करणाऱ्या रणछोड दास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्दल माणेकशॉ साहेबांनी त्यांना स्वतःच्या खिशातून त्यावेळी 300 रुपयांचं रोख पारितोषिकही दिलं होतं आणि रणछोड दास यांना भोजनासाठीही आमंत्रित केलं होतं. संग्राम मेडल, पोलीस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्करानं रणछोड दास यांना प्रदान केले. शौर्याची कदर करावी ती फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच. माणेकशॉ साहेबांना आपल्या या गुणी देशप्रेमी धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल. आपल्या अंतिम दिवसात तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली आणि त्यांनी पगी रणछोड दास राबडी यांना अत्यंत सन्मानानं बोलावून घेतलं. 27 जून 2008 रोजी माणेकशॉ साहेब निवर्तले. पगी रणछोड दास यांनीही मग लगेचच म्हणजे 2009 मध्ये त्यांच्या वयाच्या तब्बल 108व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मानवी आयुष्याची 100 वर्षांची मर्यादा ओलांडलेलं शरीर काम तरी किती दिवस करणार. वयाच्या 112व्या वर्षी अर्थात 2013 मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला. त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटांच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद.